हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता सकाळचे 11 वाजलेत आणि माझा चेहरा असा झोपेतून उठल्यासारखा नक्कीच दिसत असेल. पण मी सकाळी उठून फ्रेश वगैरे झाले, अंघोळ पण झाली आहे माझी. पण मला सर्दी झाली आहे, माझी तब्येत ठीक नाही आहे. त्याच्यामुळे मी अशी म्हणजे माझा चेहरा असा दिसतो आहे. पण मी फ्रेश झाली आहे. आणि आत्ता किती वाजले आहेत? 11 वाजले आहेत. मी आत्ता चहा घेते आणि आज मस्त ताईने इडली बनवली आहे. सो मी नाश्ता करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. आणि हे बघा, इथे ताईने इडल्या बनवल्यात आणि त्या इडल्या पात्रातून व्यवस्थित अशी इडली काढते. तशी ताई सुगरणच आहे नाही का? लाजली ताई. कोणतं टाकलंच का यात? ते टाकलेलं कालच धुतलेलं ना? कालच धुतलेलं ना. आता एक बॅच झाली आहे ताई, दुसरी बॅच घालते. आणि इकडे आल्यानंतर ताई काम तर काही करू देत नाहीच. मग चला थोडंसं हेल्प तरी तिला करते. याच्यामध्ये पात्रामध्ये हे बॅटर घालते. फक्त एवढंच तिला टेन्शन असेल की मी काही गोंधळ नको घालायला. कारण मी कोणतं काम करेन आणि त्याचा गोंधळ नाही होणार असं कधी होणारच नाही. बस हां. येस. सो मस्त अशा मऊ मऊ इडल्या झाल्यात आणि मी आता माझा नाश्ता करते. आणि मम्मीकडे आलं ना माहेरी की हाच खूप मोठा म्हणजे एक सुख असतं की आपल्याला आयता नाश्ता मिळणार आणि मग तो नाश्ता आपण मस्त आनंदाने अगदी मस्त टी व्ही बघत करायचा. सो याच्यापेक्षा जास्त दुसरं सुख कोणतं असूच शकत नाही. सो मी आता माझा नाश्ता एन्जॉय करते. तर माझा नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर मग मी टी व्ही बघितला, मोबाईलवरती थोडंफार टाईमपास केला. आणि माझं एडिटिंग खूप बाकी आहे, खूप म्हणजे खूपच बाकी आहे. पण इथे आल्यानंतर मला एडिटिंग करायला अजिबात मन नाही लागत आहे. पण येस, मी 2-3 व्हिडिओज एडिट करून ठेवल्या आत्ता. आणि इथे आले ना की दिवस कसा जातो तेच कळत नाही. म्हणजे काय असतं, सकाळी एकतर खूप लेट उठायचं, नाश्ता पण हातात मिळतो, जेवण पण हातात मिळतं, रात्रीचं जेवण पण हातात मिळतं. तरी पण अजिबात कंटाळा येत नाही किंवा खूप असं बोर होत नाही. फक्त आळस मात्र येतो, कारण दिवसभर झोपूनच आणि मजाच असते त्यामुळे. पण येस, आत्ता मम्मी माझी चिकन भात बनवते दुपारच्या जेवणासाठी. तर ती जो चिकन भात बनवते ना, तो खूप खूप छान बनवते. आणि खूप तेच सिंपल इन्ग्रेडियंट्स असतात. असे इन्ग्रेडियंट्स खूप वेगळे आणि असं वेगळं काही टाकत नाही. तेवढंच टाकते. पण ते एक असतं ना, प्रत्येकाच्या हातची चव खूप वेगळी असते. म्हणजे तुम्ही इन्ग्रेडियंट्स काय टाकता याच्यापेक्षा ना, तुमच्या हाताची चव ही खूप महत्त्वाची असते. आणि तो राईस मी पण बनवण्याचा प्रयत्न केला होता तिला विचारून आणि माझ्या बहिणीने पण. आम्हाला दोघींना पण तसा काहीसा जमला नाही. पण माझी मम्मी खूप 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 टेस्टी चिकन भात बनवते. आणि मी तिला बनवताना कधी रेसिपी ती बघितली नाही. मी तिने बनवलेला तो खाल्ला आहे. सो मी पण आत्ता बनवते आणि मी तुमच्यासोबत पण ती रेसिपी शेअर करते. सो चलो. का अशी पळते का? हां, काय झालं? आणि आता पातेल्यामध्ये भरपूर असं तेल घालायचं. नॉनव्हेज आहे त्याच्यामुळे जास्त तेल घालायचं. किती? 3 चमचे. ह्याला काय बोलतात ग मम्मी? डवळी.
तेल छान तापलं होतं. मग त्यामध्ये खड्या मसाल्यांची फोडणी दिली. लवंग, काळी मिरी, वेलची आणि तेजपत्त्याचा सुगंध तर दरवळू लागला. त्यानंतर बारीक उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून सगळं छान मिक्स केलं. त्यावरून थोडंसं मीठ पण घातलं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होतात. मसाला छान परतून रंगही सुंदर आला होता. मग त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली, चांगलं मिक्स केलं. मग त्यात चिकन मसाला घालून पुन्हा एकदा सगळं छान मिक्स केलं. आता त्यामध्ये सगळ्यात मुख्य हिरो म्हणजे चिकन घातलं आणि चिकन मसाल्यात छान माखून जाईपर्यंत छान परतलं. आणि त्यात थोडी हळद, थोडं तिखट, हे माझ्या आजीने दिलेलं तिखट आहे आणि हे मम्मीने घरी बनवलेलं तिखट आहे. माझी मम्मी सगळा मसाला लाल तिखट हा पूर्ण घरी बनवते, है ना. अशी मम्मी खूप बोलते, पण व्हिडिओमध्ये काही बोलणार नाही ना. आमच्या घरी सगळे बोलणारेच आहेत ना मम्मी. भरपूर बोलण्याची कॉम्पिटिशन ठेवली तर कोणाला हरवणारच नाही, सॉरी कोणाला जिंकूच देणार नाही. खास करून मला भरपूर बोलायला लागतं ना. आणि आता याच्यावरती झाकण मारून किती मिनटं ठेवायचं? 10 मिनिट. 10 मिनटात ते चिकन थोडंफार शिजेल. आता 10 मिनटं झाली. याच्यामध्ये तांदूळ भिजून ठेवले होते, ते तांदूळ आता मम्मी भातामध्ये घालते, सॉरी चिकनमध्ये घालते. मीच मिक्स करते. ऐ ग ग ग, आई फास्ट ठेवलायस, गेला की काय? नाही मम्मी, हा कॅमेरा पकडलाय तर मला नीट करता येत नाही. हे घे. मग हे खिचडी भातासारखं आहे. हो. मग तू काय असं टाकतेस की तुझ्या हाताने चांगलं होतं? माझ्या हाताची चव येते, चव. ते आहेच. मी बनवलं होतं एकदा, तरी पण असं नव्हतं झाला. माझ्या हाताला चव आहे. मम्मीचं प्रेम येतं. मम्मी का प्यार, लड़की घर आने के बाद मम्मी का जो प्यार होता है ना, वो सब ये राइस में चला जाता है और वो बहुत टेस्टी टेस्टी लगता है ना. आणि आईचं प्रेमच वेगळं असतं. सगळं काही प्रेमाने बनवते, व्यवस्थितपणे छान खायला देते आणि ते प्रेम त्या जेवणामध्ये उतरतं. आणि घरात ते जास्त चिकन नाही खात, दोघी जणी पण अजिबात नाही चिकन खात, ते जास्त फिश खातात. पण मी आल्यानंतर मला जे जे आवडतं ते सगळंच बनवून देतात. सो खूप नशीबवान समजते मी स्वतःला की अशी मम्मी आणि असं माहेर आहे की जे प्रत्येक आवडीनिवडीची म्हणजे आवड निवड ते जपत असतात नेहमीच. हे बघा, इतरांच्या घरी भांडणं होतात, भांडी तुम्ही घासा म्हणून, आणि या दोघी भांडतायत की मी भांडी घासणार आणि ती म्हणते मी भांडी घासणार. दे ना, मी घासते मम्मी. मी घासणार तर नाहीये, पण उगाचच बोलायचं म्हणून बोलायचं नाही. थोडं माहेर पण एन्जॉय करायला पाहिजे ना मम्मी. हा ग, तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? बघ इथे 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 माहेरी आल्यानंतर आराम करायचा, मुलींनी कामं नाही करायची माहेरी बसून. तशी माझ्या मम्मीने आधी पण मला कामं करून नाहीच दिलीत आणि आता पण नाही. लव यू मम्मी. आणि ह्या बघा जेवणाच्या पंक्ती पडल्यात. मम्मी आता जेवण वाढते आणि शमू इकडे ये.
आणि ही बघा, ही आमची गंगी शमुई, माझी भाची. शमी हाय कर. हाय. ही शमिका आहे माझी भाची, माझ्या भावाची मुलगी. सो ती म्हणजे असं काही तिच्या आवडीचं जर काही असेल ना तर मम्मी तिला जेवायला बोलवते. तर काल मासे पण होते तेव्हा पण आली होती, आणि आत्ता चिकन भात बनवलाय मम्मीने म्हणून शमिका पण आली आहे. आणि हे बघा, एवढं व्हिडिओमध्ये बघायचं आहे तरी पण शमिकाला मोबाईल पण पाहिजे, हा ना शमिका? हो आणि शमिका आता 10वीला गेले ना शमिका? हो 10th आहे. हा, चांगला अभ्यास कर आणि मोबाईल बाजूला ठेव. चला आता जेवूयात. शमिका कसा झालाय राईस? मस्त. मस्त. चलो तो हम भी अभी खाना खा ही लेते हैं. आणि आता आम्ही सगळ्यात मोठं काम करतोय. हां, आणि ते म्हणजे माझ्या मम्मीने हे ह्या सोफ्यावरच्या गाद्या काढल्यात आणि त्याला मला आता कवर घालायला सांगितलंय. सो आता ते मी काम करते. म्हणजे काम थोडंसं कठीणच वाटतं मला, हे पण कंटाळवाणं वाटतं, पण मी करते, म्हणजे नेहमीच करते. मी इथे असली की मग हे माझ्यावरती काम असतं. तोपर्यंत मी आणि मला थोडीफार ताई हेल्प करेल. आता ह्याला गाद्यांना मी कवर घालून घेते तोपर्यंत. म्हणजे अशी दिवसाची काही कामं नाही ना दिली तरी पण हे एक हे बघा, हे बघा, हसायला बघा किती येते. दाखवतो. जेव्हा सोफा वगैरे सेट केला ना त्याच्यानंतर मग आम्ही जेवण दुपारचंच होतं, चिकन राईसच होता. जेवलो आणि मग मॅच बघितली आणि मग आता झोपण्याची तयारी चालू आहे. अंथरूण वगैरे घेतलंय आणि मी आता झोपलो. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.